नमस्कार. आज दिनांक 26 मे 2020. आज आपण काही प्रश्न उत्तरं बघणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया. प्रश्न पहिला. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्तीसंग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला? पर्याय: देवीसिंग चौहान, दिगंबर कुलकर्णी, विनायक विद्यालंकार, नारायण पवार. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्तीसंग्रामात नारायण पवार यांनी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न दुसरा. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? पर्याय: महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू की तेज बहादूर सप्रू. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पर्याय: आर्य महिला समाज, भारत महिला परिषद, द मुस्लिम वुमन्स असोसिएशन, भारत स्त्री महामंडळ. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी भारत स्त्री महामंडळ या संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली गेली होती? प्रश्न क्रमांक चौथा. डॅश स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले? पर्याय: मुसलमानांच्या ईद सणावरून, मुसलमानांच्या मोहरम सणावरून, बंगालच्या दुर्गापूजेवरून की योम किप्पूर सणावरून. तर मुसलमानांच्या मोहरम सणावरून स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केलेले होते. प्रश्न पाचवा. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? पर्याय: मिसिसिपी, ॲमेझॉन, कोलोरॅडो, बियास. तर समुद्रास मिळण्यापूर्वी कोलोरॅडो ही नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते. प्रश्न सहावा. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? पर्याय: उष्णोदकाचे फवारे, बॅथोलिथ, डाईक की घड्या. तर घड्या हा भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 7. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना डॅश यांचा पाठिंबा होता? पर्याय: टिळक, गांधीजी, अली बंधू की मोतीलाल नेहरू. तर मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले होते आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा होता. प्रश्न क्रमांक 8. सुवर्ण क्रांतीचा म्हणजेच गोल्डन रिव्होल्यूशनचा संबंध नेमकं काय आहे? अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका पालन की फुलोत्पादन. तर सुवर्ण क्रांतीचा संबंध हा मधुमक्षिका पालन याच्याशी आहे. प्रश्न 9. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात डॅश या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. पर्याय: वडाळा, वाडीबंदर, विलेपार्ले की अंधेरी. तर 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात विलेपार्ले या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला होता. प्रश्न क्रमांक 10. मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन डॅश राज्यात होते? पर्याय: आसाम आणि बिहार, बिहार आणि उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश.
मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहे आणि त्याचे उत्पादन आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये होते. प्रश्न क्रमांक 11. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त झाले आहे? अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात. तर भारतातील हिमाचल प्रदेश हे प्रथम राज्य आहे जे कार्बनयुक्त झाले आहे. प्रश्न 12. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही? दख्खनचे पठार, अरेबियाचे पठार, ब्राझीलचे पठार की तिबेटचे पठार? खालीलपैकी तिबेटचे पठार हे कललेले पठार नाही. प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात? दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, युरोप. तर खालीलपैकी आफ्रिका या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात. प्रश्न 14. डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? पर्याय: वनस्पती, कीटके, मनुष्य की प्राणी? तर कीटक या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. प्रश्न 15. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? पर्याय: नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड की वरील सर्व? तर खालीलपैकी नायट्रोजन हा वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो. प्रश्न क्रमांक 16. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे म्हणजेच हम दो हमारे दो ही कोणत्या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे? पर्याय: कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952, 20 कलमी कार्यक्रम, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, नवीन लोकसंख्या धोरण 2011. तर कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे म्हणजेच हम दो हमारे दो ही राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? पर्याय: आर्टिकल 36, आर्टिकल 46, आर्टिकल 39 की वरीलपैकी एकही नाही? तर भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? तर उत्तर आहे आर्टिकल 46. प्रश्न क्रमांक 18. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? पर्याय: 85 कोटी, 115 कोटी, 200 कोटी की वरीलपैकी एकही नाही? तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी 115 कोटी रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न 19. 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता? पर्याय: 4 व 5% अनुक्रमे, 5 व 7% अनुक्रमे, 4 व 7% अनुक्रमे आणि 7 व 5% अनुक्रमे. तर 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा 4% व 5% अनुक्रमे इतका होता. प्रश्न क्रमांक 20. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते?
पर्याय 10वी पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना की 11वी पंचवार्षिक योजना. तर राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्ट ठरवून देणे हे 10व्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते. धन्यवाद.